आता मुंबई पुण्याच्या नंतर नागपूरमध्ये जाऊयात। नागपूरमध्ये सुद्धा वाजत गाजत गणरायाला निरोप दिला जातोय आणि याविषयी बोलूयात। नागपूरचे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहेत आपल्या सोबत। रजत, यामिनी नक्कीच सध्या मी नागपूरच्या बडकस चौकावर आहे आणि या ठिकाणची दृश्य जी आहे ती नागपुरात कशा पद्धतीचा वातावरण बाप्पांना निरोप देताना आहे तो आपल्याला लक्षात येत आहे। हजारोंची गर्दी आहे आणि मोठ्या संख्येने तरुणाई जी आहे ती या ठिकाणी बाप्पांना निरोप देण्यासाठी पोहोचलेली आहे। दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाची ही मिरवणूक आहे आणि हळूहळू गेल्या अर्धा तासापासून ही मिरवणूक जी आहे ती हळूहळू बडकस चौकावरून समोर सरकत आहे। अजूनही मिरवणुकीचा मुख्य जो भाग आहे म्हणजेच दक्षिणामूर्ती गणपतीची अत्यंत आकर्षक आणि देखणी मूर्ती जी आहे ती अद्याप बडकस चौकावर पोहोचलेली नाही आहे। मात्र हजारो लोक आपापले मोबाईल सुरू करून या मिरवणुकीचे जे चित्र आहे ते टिपण्यासाठी इथे सज्ज झालेले आहे आणि पारंपरिक पद्धतीने अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक जे देखावे आहेत ते या ठिकाणी सादर केले जात आहे आणि हळूहळू ही जी मिरवणूक आहे ती समोर सरकत आहे। सध्या एका ढोल ताशा पथकाकडून या ठिकाणी सादरीकरण केलं जात आहे आणि एकानंतर एक मध्ये काही देखावे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत आणि लोक जे आहेत या मिरवणुकीचा मिरवणुकीला पाहत आहे आणि दक्षिणामूर्ती अगदी तर नागपूर मधली ही सगळी दृश्य आपण बघत होतो। अत्यंत वाजत गाजत पद्धतीने निरोप दिला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।